म्हणते तसं काय काय खातात काय हा आमचा कोकणचा माणूस. आम्ही चाललोय आता कोकणात एका मित्राच्या लग्नाला. तर आता हे उत्तम सर आता त्यांच्या ऑफिस खाली आले आम्ही, पण ते गेलेत कुठं ऑफिसमध्ये काहीतरी थोडंसं काम आहे त्यांना. असं जरा नाही म्हणता त्यांना तयार केलं आहे आम्ही. बघा आता तुम्ही त्याची मजा बघा आता आम्ही कशी घेतोय. थोड्या वेळाने कळेलच तुम्हाला. आता वाजले 1:30 वाजला जवळ 1:30 रात्री. शुक्रवार आज शनिवार रविवार कोकणामध्ये मजा करणार आहे. तुम्हाला मस्त सगळ्या गोष्टी दाखवतो कोकणातलं लग्न वगैरे. त्यामुळे बघत राहा तुम्ही आहेच. लय टाइम असतो. दिस इज डीजे तेजा. आज तेजा गाणी वाजवणार आहे. आले उत्तम शेठ आलेले आहेत. ते बसणार कुठं आहेत माहित नाही. काय म्हणला मला, मी मांडी घालून खाली बसणार आहे. हाय करणार माझ्या व्लॉग मध्ये हाय करा आधी. हा गणपती बाप्पा सुजाला वाहू दे. ड्रायव्हर जरा गाडी आहे ना अशी काय मरगुळ वेगातली चालू. कोकणात जायचं आपल्याला कोकणात. आणि स्वतःची गाडी असल्यासारखी चालव. तीन कान पट्टे म्हणून असले सुजा तेजा घंटा घाबरून नुसतं. त्याला का आता हिंमत आली माहितीये का, कारण की तो वाघाच्या नको ना जे आपण डायव्हर डावलाय. आम्ही आता नवरदेवाला फोन लावतोय. जसं लग्नाला चाललोय ते बघू आपण काय चालू. मी तर म्हणते ऐका हो का जाऊ दे आता. आज तर लग्न नाही झालं काय सांगायचं. काय होईल, नंबर डिलीट. अरे बघितलं का त्याचं इन्स्टा आयडी बघितलं का? मी भाई वाडीतल्या पोरांना काय सांगितलं माहिती का, तिथल्या लोकांनी हाकलून दिलं पाहिजे त्या पप्पांनी. एवढा राडा घालायचा काय टाकू का मध्ये. हा तुझी गाडी आहे कुठं टाक. असेल कोण ना कोणतरी असेल. आम्ही आलो आता सीएनजी पंपावर. थांबव त्याला थांबव म्हणा. आपण इथली पोर आहे थांबव. त्यातला बघा दादा वाटून बघा. बाबा आता आम्ही आलोय सीएनजी भरायला. सीएनजी भरणार आणि मग निघणार. मग आता बायकोला काय बोलला तू? मी ना काय नाही म्हणतो पोर चालले ते उद्या इथं येऊन राडा करण्यापेक्षा मी जातो. तसं आहे तुम्ही कुठे घरी असताय 12 आणि 1 वाजता येत आहे. मला काय फरक नाही पडत. पण मी अजय भाऊला पत्या भाऊला सुजय भाऊला 1 दिवस घेणार आहे म्हणते. नाही बोलणार. पोरांना सुट्ट्या पण आहे फक्त शाळा चालू होईल. सांगायचं ना मग तू काय काय केलं काय काय बोलला ते माझं चुका काय मी सांगू. आपण काय कोरेगाव पाटला चाललो का रे. चालव मार्गावरती चालव की. तर काहीच पहिला आमचा स्टॉप डब्बा दिलाय घरातून. तो आता आम्ही खाणार आहे. ते काय वाजलेले आहेत 2:45. ये मैंने डब्बा ये डब्बे को दिया. ते भाऊ रिस्ट्रिक्टेड आहे उगाच नको ते. उत्तम सर आपके लिए फ्लैश लगाओ क्या. उत्तम दादा काय ते शरीर सौष्ठव स्पर्धेला उतर. शरीर सौष्ठव तू हा कुठली असते बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन. हे यार कसं होणार मग ते डब्बा कर. जेवण गरम करायला म्हटलं होतं. एवढं काय बाबा मला भीती काय आहे यावं सांडावाचं खाली. मग काय उत्तमला मारतील पोर. ते मागचंच नागेश्वरीला जाताना नाही का तिथं नाही का हे केला होता विषय. असं ओढलं होतं नाही का झाकण डायरेक्ट काचवरती. अरे हो तिथं पण आपण पेट्रोल पंप खाल्लं होतं बसून. मस्त झालते असले भारी वाटत होतं ना खायला. आत बसून खाल्ला असतं तर बरं झालं असतं. सांडून तर काहीच आमचा तिसरा
स्टॉप आहे आणि आम्ही इथं थांबलोय पाणी वगैरे पिऊन. आमचा जो पहिला ड्रायव्हिंग करणारा माणूस होता तो आऊट झालेला आहे. यांनी जवळजवळ 160 किलोमीटर चालवलेली आहे. आज एवढ्या लेट झाला आम्हाला का तर उत्तम शेट हम्म. ते पुण्याला गेले, पुण्यावर निघायला आम्हाला 2:30 वाजले, तर ते बाथरूमला गेले होते, तर अर्धा तास 1 तास बाहेर झाले नाही, त्यामुळे आज आम्हाला एवढा लेट झालाय. तर आम्ही एवढा गावाला जाऊन झोपलो असतो. खरे 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 पण ते पुण्याला कुठून गेले? पुण्याला तर मग आता निघालेला आम्ही गावाला कोकणकर. आता बघूया, आता आम्ही थांबलेला आहे महाराष्ट्र गॅस जवळ. चला गाईस, वाजलेत आता 5:30 वाजलेत. तर आम्ही आता बाकीचं 7 वाजेपर्यंत पोहोचू गावाला. तर आम्ही आता तुम्हाला उद्याचा ब्लॉग आम्ही सकाळी तुम्हाला कुठल्यावर दाखवतो. आता साठी थँक्यू. आम्ही चिपळूणला थांबलोय, तर आम्ही चाललोय वडापाव खायला. चिपळूणच्या स्टँडवर आहे, कुठं येऊ? हे काय म्हणते सुजा?